आणि आता पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या। लोकांसमोर एकत्रित जात असाल तर काही गोष्टी पचवाव्या लागतात। ठाकरेंनी जास्त जागा लढवल्या या प्रश्नावर पवारांची प्रतिक्रिया। घरात सगळ्यांना जागा, मात्र पक्षात परत घ्यायचं असेल तर सर्वांना विचारून घ्यावं लागेल। अजित पवारांची घरवापसी आणि माघारी परतणाऱ्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसची 2 नंबरची मतं ठाकरे गट आणि शेकापला समान देण्याबाबत ठरलं होतं। रणनीती चुकल्यानं शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव, कुणी कुणाला फसवलं नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण। जरांगेंना काय आश्वासन दिलं होतं हे आम्हाला माहित नाही। जरांगे हाकेंसोबत काय चर्चा झाली आम्हाला सांगा, मग काय मार्ग काढता येईल हे आपण बघू। भुजबळांच्या भेटींवर विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवार जाणकार नेते, महाराष्ट्राला त्यांच्याकडून अपेक्षा आहे। शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भातील भेटीवरून भुजबळांची प्रतिक्रिया। पवार साहेब हे तर जाणकार आहेत महाराष्ट्राच्या प्रश्नाचे। जाणकार तसे मुख्यमंत्री आम्ही सगळेच आहोत। या सगळ्याला जे आहे निश्चितपणे किंमत आहे। मराठा समाजाला फसवणारा सर्वात बेईमान नेता शरद पवार। भाजपा आमदार बबनराव लोणीकरांची शरद पवारांवर बोचरी टीका। मराठा समाजाला फसवणारा सर्वात जास्त बेईमान नेता कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार। राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमीच। विस्तार नाही, मात्र काही खाते बदल होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, मंत्रिपदासाठी महायुतीत अनेक जण इच्छुक होते। लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल। मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी लवकरच मिळेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। असं काही नाही, लवकरच त्याच्यावर होईल, लवकर होईल, काळजी करू नका, तुम्हाला लवकर बातमी देतो आम्ही। भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी सोबतची युती मान्य नाही। राष्ट्रवादीमुळे लोकसभेला फटका, भाजप कार्यकर्त्यांची भावना। संघाशी संबंधित साप्ताहिक विवेक मध्ये भाजपवर विशेष लेख। सर्व भ्रष्ट लोकांना सोबत घेतल्यामुळे भाजप संघ बदनाम। साप्ताहिक विवेक मधील लेखावरून राऊतांची टीका। सभी भ्रष्ट लोग, अजित पवार नहीं, चाहे एकनाथ शिंदे हो, चाहे भावना गवळी हो, चाहे प्रताप सरनाईक हो, चाहे रविंद्र वायकर हो, कुछ लोग जीत गए, जिताए गए पैसे की ताकत से, लेकिन सभी भ्रष्टाचारी लोग अपने साथ देने से आरएसएस और बीजेपी पूरी तरह से भ्रष्ट और बदनाम हो गए। पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 4 पदाधिकारी आणि 15 कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश। ज्यांना तिकीट मिळणार नाही ते पक्ष बदलत असतात। पिंपरी चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। विधानसभेच्या निवडणुका आल्या की हे अशा घटना घडतात। ज्यांना तिकीट मिळणार नाही ते इकडे तिकडे होतात, तिकडे इकडे होतात। आता 7 पक्ष आहेत। शिवसेनेचे 2 झाले, राष्ट्रवादीचे 2, भाजप, काँग्रेस, मनसे, वंचित। त्यामुळे आता भरपूर स्वातंत्र्य आहे लोकांना बोलायला। मी काही काळ पत्रकार म्हणून काम केलं, कॉलेजमध्ये बातमीदारी केली, तर बाळासाहेब ठाकरेंसोबत राजनीती नावाचे मासिक सुरू केले। शरद पवारांकडून पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा। शेकापचे जयंत पाटील राजकीय बळीचा बकरा झाले। महाविकास आघाडीने एका चांगल्या पक्षाला आणि कार्यकर्त्याला संपवण्याचं काम केलंय। मतं फुटणार असं दिसत असताना जयंत पाटलांना जिंकण्याचा विश्वास दिला। उदय सामंतांचा हल्लाबोल। जम्मू काश्मीरमध्ये काल 5 जवान शहीद, मात्र अमित शहा राजकारणात व्यस्त। शहा अपयशी गृहमंत्री, मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, राऊतांचा हल्लाबोल। ठाकरेंकडून बैठकीत 120 विधानसभा जागांचा आढावा। 2019ला ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरही बैठकीत चर्चा। लोकसभा निहाय विधानसभा जागांवर कुठे लीड याचाही आढावा घेतला। विशाळगड परिसरातील तोडफोडी प्रकरण, रवींद्र पडवळचा शोध सुरू। रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यात। गुन्हा दाखल होताच रवींद्र पडवळचा मोबाईल स्विच ऑफ। गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी योग्य प्लॅनिंग करू, कुणावर आकसबुद्धीने कारवाई करणार नाही। लोकांचं पुनर्वसन करून गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। गडचिरोलीमध्ये सूरजगड कंपनीच्या स्टील प्लांटचं भूमिपूजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन। शिवकालीन वाघनखं उद्या महाराष्ट्रात दाखल होणार। लंडनमधील व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या सुरक्षेत विशेष विमानानं वाघनखं आणली जाणार। 19 जुलैला सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। लाडकी बहीण नंतर मुख्यमंत्री शिंदेंची विद्यार्थ्यांसाठी खास योजना। योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये,
डिप्लोमा धारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बेळगावातील दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठल मंदिर पाणी आटल्यानं तब्बल 46 वर्षांनी हे मंदिर पाण्याबाहेर. धुळ्यातील बाळदे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट. एकादशी निमित्त भाविक दर्शनासाठी मंदिरात. देहूतील तुकाराम महाराजांच्या मंदिरात भाविकांची मांदी आली. देवस्थानकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. आषाढी एकादशी निमित्तानं पूजेच्या साहित्यापासून साकारली विठ्ठलाची प्रतिमा. चित्रकार हर्षद मेश्री यांनी साकारली विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा. आषाढी वारी निमित्त मुक्ताई मंदिरात भाविकांची मांदी आली. सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. नालासोपाऱ्यातील असोळे गावात विठ्ठल रखुमाई मंदिर विश्वस्तांकडून दिंडीचं आयोजन. दिंडीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग. विठ्ठल दर्शनासाठी आचोळेत भाविकांची मोठी गर्दी. राजधानी दिल्लीतही आषाढी वारीचा उत्साह. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीनं सांकेतिक वारीचं आयोजन. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा बदलतो आहे. आम्ही जी घोषणा केली होती की गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसेल तर तो राज्यातला पहिला जिल्हा असेल. राज्याची सुरुवात तिथनं होते हे लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि ते काम या ठिकाणी होत आहे. मी विशेषत्वाने या ठिकाणी आमच्या राजांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की ते मंत्री तर आहेतच पण त्यांनी या भागामधले ते राजे आहेत. त्यांनी आपली जमीन या प्रकल्पाकरता त्या ठिकाणी देऊ केली आणि त्यामुळे लवकर जमीन मिळाल्यामुळे प्रकल्पाचं भूमिपूजन हे या ठिकाणी झालेलं आहे. भंडारा जिल्ह्यातील शहापुरात राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयाची भव्य दिंडी. चिमुकल्यांसह शिक्षक वर्ग भक्तिसागरात तल्लीन. भंडाऱ्यात रानटी प्राण्यांमुळे शेतातील पिकांचं नुकसान. संतप्त शेतकऱ्यानं उसात नांगर फिरवला.